तुम्हाला जर मुळा कच्चा किंवा शिजवलेला अजिबात आवडत नसेल ना, तरी सुद्धा ही रेसिपी अवश्य ट्राय करा. इथे मी एक छान पांढरा शुभ्र कोवळा असा मुळा जाडसर खिसून घेतला, त्याचं पाणी काढून टाकलं आणि नंतर त्यामध्ये 2 तास भिजवलेली चणा डाळ ही थोडीशी चॉपरमध्ये चॉप करून घेतली आणि मिक्स केली. यानंतर भाजलेले थोडेसे शेंगदाणे जाडसर कुटून घेतले आणि ते सुद्धा यामध्ये मिक्स केले. अतिशय सुंदर लागतात. अवश्य ट्राय करा. मग यात घालायचे चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, पिठी साखर सुद्धा वापरता येईल. त्यानंतर लिंबाचा रस, कारण यामध्ये आपण दही घालणार नाहीये. यानंतर मी ॲड केलं ओलं खोबरं. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता हे एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं. यानंतर घालायची आहे तेलात बनवलेली फोडणी. यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, मिरच्याचे काप आणि कढीपत्ता मी घातलेला आहे. आवडत असेल तर या फोडणीमध्ये आपण उडदाची डाळ आणि लाल सुक्या मिरच्या सुद्धा घालू शकतो. फोडणी छान मिक्स करून झाली, की वरतून यामध्ये ॲड करायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर. असं हे सगळं छान मिक्स केल्यानंतर एकदा हे हातावर घेऊन टेस्ट करून पाहायचं. यामध्ये लिंबू, मीठ, साखर, मिरची याची टेस्ट एकदम छान असली, की आपला पदार्थ तयार झाला. या तयार झालेल्या पदार्थाला पोळ्याचा चटका असं म्हटलं जातं. कारण यामध्ये सगळ्या चवी असल्यामुळे हा खाताना अतिशय रुचकर लागतो. याला आपण हवं तर मुळ्याचा चटका म्हणू किंवा कोशिंबीर म्हणू. पण पदार्थ भन्नाट आहे. नक्की ट्राय करून पहा. पदार्थ मुळ्याचा असला तरी अजिबात उग्र किंवा तुरट होत नाही. यामध्ये लिंबाचं प्रमाण योग्य असल्यामुळे याचा आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. तर आज दाखवलेला हा पदार्थ तुम्ही बनवता का? आणि बनवत असाल तर तो कसा बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूयात लवकरच टेस्टी राईट्स बाय मेघना या माझ्या यूट्यूब चॅनलवर. थँक